सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा डे 4 आहे मालवणमध्ये. सो आता जस्ट उठलो, चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये पोहे सांगितले आणि कॉफी सांगितले आणि हे झाल्यावरती आम्ही जाऊ मालवणच्या मार्केटला. थोडंफार सामान घ्यायचं आहे. सामान घेऊन झाल्यावरती आम्ही संध्याकाळी जाणार आहे रॉक गार्डनला. सो लेट्स सी. आता खाऊ पोहे. इथे बसले सोनल. सो पोहे खाऊन तुम्हाला सांगतो, टेस्टची रिव्ह्यू देतो. चलो. सो फायनली पोहे आलेले आहेत आणि कॉफी यायची बाकी आहे. सो आपण पोहे खाऊ आणि रिव्ह्यू देऊ. तुम्हाला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो ब्रेकफास्ट झालेला आहे. मस्त, खूप छान होता ब्रेकफास्ट. पोहे होते. सो आता चाललो आहे फ्रेश होऊन. परत आम्ही चाललो आहे मालवणच्या मार्केटला, जिथे सामान वगैरे सगळं घ्यायचं आहे आम्हाला. आणि लेट्स सी काय काय तिकडे भेटतं आहे ते तुम्हाला व्हिडिओतर्फे बघायला भेटेल. भेटू आपण थोड्याच वेळात. चलो. सो फायनली निघालो आहे आता मालवण मार्केटला. फ्रेश झालो आहे मस्त. आता वाजलेत 11. जाऊ मालवण मार्केटला. थोडंफार सामान घ्यायचं आहे. मम्मीनी पण सांगितलं थोडंफार सामान घ्यायचं आहे. मावशी वगैरे सगळ्यांचे फोन आले. सो त्यांच्यासाठी सामान वगैरे घ्यायचे आहेत. सो बघू, सुकी मच्छी वगैरे भेटली वेल अँड गुड. जाऊ, ट्राय करू आणि पूर्ण मालवण मार्केट एक्सप्लोअर करू आणि तुम्हालाही दाखवेन मालवण मार्केट. चलो लेट्स सी. आपण जाऊया डायरेक्ट मालवण मार्केटला. किलो आला ना, अजून अर्धा किलो आला. फायनली घेतली सुकी मच्छी. हे नको ना असं आले. सो फायनली सामान घेतलं आहे. इथे हे सगळं खायचं वगैरे सामान आहे. पोहे वगैरे आहेत आणि हे आमचे फेवरेट लाडू वगैरे आहेत आणि इथे सुकी मच्छी आहे. सोनल पण टायर्ड आहे. चला लेट्स सी. आता जाऊ. आता हॉटेल रूममध्ये हे सगळं सामान ठेवू. सामान ठेवून झाल्यावरती आपण एक फेरफटका मारू बाईकनी मस्त. भेटतो तुम्हाला. चलो. सो आता सामान वगैरे सगळं ठेवून झालं आहे. आता चाललो आहे परत एकदा मार्केटला फेरफटका मारायला. आंबे घ्यायचे आहेत. सो बघू आपण हापूस आंबे कसे भेटतात. आणि इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा. चलो आता इथे जाऊया आपण मार्केटला. मालवणच्या मार्केटलाच जायचं आहे. जर पॉसिबल झालं तर मंदिरातही जाऊ आपण. चलो लेट्स सी. आता आपण निघूया. चला. सो फायनली आम्ही रॉक गार्डनला आलो आहे. रॉक गार्डन खरं तर संध्याकाळचा प्लॅन होता, बट आता काय माहिती, आता इच्छा बदलली आता. आणि आता फायनली आलो आहे रॉक गार्डनला. बघू शकता तुम्ही रॉक गार्डन. आणि परत एकदा संध्याकाळी पण इथेच यायचं आहे आम्हाला, कारण सनसेट एन्जॉय करायचं आहे फ्रॉम रॉक गार्डन. सो आता जरा फेरफटका मारू रॉक गार्डनचा. आणि मॅडम पण फोर्स करत होती रॉक गार्डन आपण जाऊया म्हणून. आता सो आलो आहे फायनली रॉक गार्डनला. मस्त. आणि ऊन पण भरपूर आहे. ऊन तर खूप आहे. आज किती डिग्री सेल्सिअस असेल? आज 35. आज 35 डिग्री सेल्सिअस आहे अराउंड. लेट्स सी. फेरफटका मारू मस्त. चला भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. सो आता फोटो सेशन झालेत रॉक गार्डनमध्ये. फक्त आम्ही इथे फोटो सेशनसाठीच आलो होतो आता दुपारी सध्या, कारण व्ह्यू चांगला आहे. सो फोटो सेशन झालं आहे. आता बाहेर जाऊ, थोडं लिंबू पाणी वगैरे पिऊ, थंडगार वगैरे, आणि जाऊ जरा फेरफटका मारू स्कूटीनी मस्त. आपण एक राऊंड मारू आणि मग जाऊ जेवायला. वाजलेत 1. 1:30 वाजता बोलवलं आहे त्यांनी जेवायला.
जाऊ आता फेरफटका मारू, भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. हो हो. How is the taste? आता आपण पिऊ. खूप भारी लागते, खूप मस्त. फायनली लिंबू सोडा पिऊन झालंय. आता ऊन भरपूर आहे, ऊन बापरे, ऊन ताप मस्त अंगाविंग तापणार आहे आता. चलो, ते स्कूटी पण तापली असेल मस्त. आता जाऊ जरा एक फेरफटका मारू स्कूटीने, जरा आंबे वगैरे बघूया प्राइस वगैरे किती आहे. चलो लेट्स सी. निघालोय फायनली रॉक गार्डन. आमचा प्लॅन चेंज झाला आहे. सो आम्ही आलो आहे राजकोट किल्ल्यावर. खूप दिवस आम्ही तेच विचार करत होतो की कधी प्लॅन होतो राजकोट किल्ला, आणि फायनली आम्ही आलो आहे राजकोट किल्ल्यावरती. हे इथे राजकोट किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. चला बघूया आपण. एंट्री आहे इथून, आणि चप्पल बाहेर काढायचं इथे. आपण चप्पल बाहेर काढून एक आईस असं एंट्री आहे. मस्त, खूप भारी. आता आपण जाऊ पुढे. गोप्रो. सो तुम्ही बघू शकता स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, आमचे महाराज, आमचे दैवत. चला आता आपण जाऊ पुढे. सो खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि तिथे लिहिलं आहे वॉरशिप ऑफ द मराठा फ्लीट्स. वाव, किती छान. आमच्या महाराजांनी किती काय सॅक्रिफाईस केलेत. वाव, फायनली. वाव, तुम्ही बघू शकता तिकडे सिंधुदुर्ग फोर्ट, जिथे आम्ही काल गेलो होतो. एकदम भारी. वाव, ब्युटिफुल स्टॅच्यू. चला. सो भारी असा स्टॅच्यू आहे, आणि किल्ला तर मस्त एकदम सुपर्ब बांधलाय. हिस्ट्री तर भरपूर आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. आणि ऊन पण भरपूर आहे, पाय तापत होते म्हणून क्लिअरली व्हिडिओ शूट नाही करू शकलो. सो आता चाललो आहे बाहेर. इथे तुम्ही बघू शकता बॅर फूट आम्ही चाललो आहे. ऊन भरपूर आहे. सो लेट्स सी. आता जाऊ जरा पाणी वगैरे पिऊ, आणि मग डायरेक्ट जाऊ हॉटेल रूमवरती. जेवायचं आहे दुपारी. भेटू आपण तिकडे डायरेक्ट. सो आताच घरी जात होतो हॉटेल रूममध्ये. तर बीचवरती आम्हाला हे सापडला आहे. हा एक असा बघू शकता तुम्ही. सो लेट्स सी. आता जाऊ हॉटेल रूममध्ये. जेवायचं आहे. भेटू डायरेक्ट हॉटेल रूममध्ये तुम्हाला. चलो. फायनली हॉटेल रूममध्ये पोचलो आहे. खूप उन्हाने तापलो आहे मस्त. आता जातो रूममध्ये, फ्रेश बिश होतो, जायचं जेवायला आता. सो जेवणात असणार बांगडा थाली आणि चिकन थाली. सो दाखवू तुम्हाला, रिव्ह्यू देऊ टेस्टचा.
आणि सकाळी पोहे होते ते मस्त होते. सो लेट्स सी, आता जाऊ जेवायला, भेटू डायरेक्ट तिकडे. चलो. सो फायनली इथे चिकन थाली आणि ते बांगडा थाली. सो चला आता जेवू आपण मस्त. यूट्यूब करते ना इथे मॅडम मम्मीसोबत बोलते तिच्या. सो आपण जेवू आणि रिव्ह्यू देऊ. चलो भेटू आपण. बाय. सो जस्ट आता हॉटेल रूममध्ये आलो आहे जेवून. मस्त जेवण झालं. आम्ही बांगडा फ्राय एक्स्ट्रा मागवला होता. मग त्याच्यानंतर एंडला लिंबू पाणी मागवलं. एकदम खूप मस्त रिफ्रेशिंग होतं लिंबू पाणी पण. मस्त मूड एकदम चांगला झाला होता आमचा. आता जस्ट आलो हॉटेल रूममध्ये. थोडा वेळ रेस्ट करणार. रेस्ट केल्यानंतर आम्ही संध्याकाळी जाऊ परत रॉक गार्डनला. सनसेट बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर जाऊ मालवण मार्केटला. आपल्याला हापूस आंबे बघायचे आहेत, रेट्स वगैरे काढायचे आहेत. 2-3 पेटी मागवायचे आहेत कारण मुंबईला पाठवायचेच होते. सगळ्यांनी सांगितलं आहे 1 पेटी वगैरे. तर लेट्स सी, आपण जाऊ मालवण मार्केटला, आंब्याचा रेट काढूया आणि भेटतो तुम्हाला संध्याकाळी. तोपर्यंत रेस्ट करतो. चलो बाय. हॅलो. सो आता निघालो आहे रॉक गार्डनला. मस्त झोपलो होतो, रेस्ट केला मस्त दोघांनी. आता चाललो आहे रॉक गार्डनला सनसेट बघायला. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे रॉक गार्डन. भेटू डायरेक्ट तिकडे रॉक गार्डनला. सो फायनली तिकीट घेतली आहे. इथे एंट्री तिकीट 5 रुपये आहे, दोघांची 10 रुपये. बघू शकता तुम्ही. सो जाऊ आता फेरफटका मारू मस्त. आणि ते फुल कोणीतरी इथे आग लावली आहे वाटतं. फुल धूळ झाला आहे पूर्ण. तेच जाऊ आता फेरफटका मारू आणि सनसेट बघू. तुम्हालाही दाखवेन सनसेट मालवणचं. चलो लेट्स सी. फुल एन्जॉय. चलो. पाणीपुरी ऑर्डर केली मॅडमनी. पाणीपुरी खाऊ आणि थोडं जरा पाण्याचाही आनंद घेऊ आपण. थोडं इथे पुढे दगडावरती बसून मस्त पाण्याचा आनंद घेऊ. जाऊ पुढे जरा. हो, त्याच्या आधी पाणीपुरी खाऊ. चलो. जस्ट आता पाणीपुरी खाऊन झाले. मस्त टेस्ट ओके होती. आता आलोय दगडावरती फुल समुद्राचा आनंद घेताना बघू शकता. आणि तिकडे एकदम समोर आहे चिवला बीच. इथे हे सगळं आहे रॉक गार्डन. आणि इथे आम्ही बसलोय मस्त एन्जॉय करतो व्ह्यू. खेकडे पण आहेत तिथे, छोटे छोटे मोठे सगळ्या साईजचे खेकडे भेटतील तुम्हाला. सो जरा व्ह्यू एन्जॉय करतो मस्त. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो इथे व्ह्यू एवढा भारी आहे ना रॉक गार्डन मधून. पूर्ण सनसेट आता होईल. आता वाजलेत 5:45. ऑलमोस्ट 6, 6:15च्या नंतरच होईल सनसेट. कसं वाटलं मालवण? छान. आणि इकडचं टेस्ट वगैरे जेवणाची कशी वाटली? मस्त, एकदम घरगुती जेवण आहे. तुम्ही पण नक्की या मालवणला. बघा फिरून इकडे, तुम्हाला पण खूप आवडेल मालवण. आणि बीचेस कसे वाटले इकडचे? एकदम स्वच्छ. येस, मस्त स्वच्छ पाणी एकदम इकडे, एकदम निळनिळ पाणी आहे. आणि हे सनसेट वगैरे कसं वाटलं इकडचं? पूर्ण एकदम व्ह्यू एकदम खूप छान होता. हो. सो एकदम छान आहे मालवण. तुम्ही पण या, एक्सप्लोर करा मालवण. आणि आता उद्याची ट्रेन आहे रिटर्न मुंबई. संध्याकाळची 5:10ची आहे. कुडाळ स्टेशनवरून आहे. सो बघा, तोही प्रवास दाखवेन तुम्हाला व्हिडिओतर्फे. आणि आता रात्रीचं जेवणाचं काय फिक्स नाही आहे. बघू आता कुठे प्लॅन आउट झालं तर चेंज करू. आता चाललो आहे थोडं ते ऑपोजिट साईड चाललो आहे. आता इथे झाला वेळ स्पेंड केला. आता चाललो आहे ऑपोजिट साईड. ऑपोजिट साईड व्ह्यू कसा असेल तोही दाखवतो तुम्हाला. भेटू आपण तिकडे डायरेक्ट. चलो. सो आता एक इन्सिडेंट झाला. एक मुलगा आमचं यूट्यूब चॅनल सर्च करत होता. सो त्यांनी सर्च केलं आणि भेटलं. चांगले फोटोज काढले आमच्यासोबत. खूप छान एक्सपिरियन्स होता. फॅमिली मेंबर्सच असतात असे, कोण भेटलं वगैरे बोलले वगैरे. खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यांनी चॅनलला सबस्क्राईबही केलं. तुम्ही पण सो
तुम्ही नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. होप सो थोडं मला पण कॉन्फिडन्स भेटेल व्हिडिओ बनवायचा. आता खूप सारे प्लॅन्स आहेत बाहेर फिरण्याचे. सो लेट्स सी. जाऊ आता आपण ऑपोजिट साईडला. तुम्हाला दाखवतो मालवण रॉक गार्डन कसं आहे ते. चलो आता ऑपोजिट साईडला आलो आहे मालवणच्या. ते तिकडे रॉक गार्डन आणि हे रॉक गार्डनचं ऑपोजिट साईड आहे. सो असं काय नाव आहे मालवण. सो जास्त गर्दी आहे म्हणून इथे फोटो काढता येत नाही आहे. सो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवला. सो फोटो काढायला तर भेटला नाही आम्हाला. लेट्स सी. जेव्हा माणसं जातील इथून हळूहळू तेव्हा आपण फोटो काढायचा प्लॅन करू. तोपर्यंत आपण इथे आता ऑपोजिट साईडला आलो आहे. ऑपोजिट साईडला माणसांची गर्दी भरपूर आहे इथे. सो लेट्स सी. जाऊया, राऊंड मारूया आणि थोडं हा पण व्ह्यू एन्जॉय करूया. सनसेट होईलच थोड्याच वेळात. सो लेट्स गो. भेटू लगेच. हा मॅडमचा प्लॅन चेंज झाला आहे. सो आता चाललो आहे आता स्मोकी बिस्किट खायला. कुठे बघितलं स्मोकी बिस्किट? गेटवरती. गेटच्या इथे स्मोकी बिस्किट आहे. सो मॅडमचं मन झालं स्मोकी बिस्किट खायचं. जाऊ आपण बाहेर मस्त ते जरा ट्रीट एन्जॉय करू. तुम्हालाही दाखवेन कसं काय ते. भेटू आपण गेटच्या बाहेर. चलो. सोनल स्मोकी आईस्क्रीम ट्राय करणार आहे. जाऊया आता तिकडे. बघा तिचं रिॲक्शन कसं आहे. फर्स्ट टाइम ट्राय करणार ना तू? चलो लेट्स सी. पहला हमारा टेस्ट करता है. చూసారు కదండి ఈ స్మోక్ బిస్కెట్. నిజంగా స్మోక్ అయితే చాలా ఎక్కువగా వస్తుంది అండ్ చాలా కూల్ గా ఉన్నది. మరి మీరు కూడా టేస్ట్ చేయాలంటే झालं स्मोकी बिस्किट ट्राय करून झालं. खूप छान एक्सपिरियन्स होता ना सोनल? येस, मस्त होता. आता मॅडमचा मूड केला आहे चिकन मोमोज खायला. सो आता आपण जाऊ चिकन मोमोज खाऊ आणि वॉटरमेलन मोजिटो ट्राय करायचं आहे. तिकडे आहे अवेलेबल आहे. सो आपण जाऊ तिकडे आणि एन्जॉय करू चिकन मोमोज. चलो. तो चिकन मोमोज आणि मोजिटो खाऊन येऊन झालंय मस्त. खूप टेस्टी होता चिकन मोमोज. 120 रुपयाला होते. 6 पीस होते ना? 6 पीस होते. आणि मोजिटो पण छान होता. वॉटरमेलन मोजिटो होता. खूप छान होता. सो आता आलो आहे आम्ही चिवला बीचला. आज सॅटर्डे असल्यामुळे खूप माणसांची गर्दी वाढली आज भरपूर. सनसेट होईलच आता. लेट्स सी. जरा एक राऊंड मारू मस्त. सो आज एवढी गर्दी. आज सॅटर्डे आहे. आज जास्त गर्दी आहे चिवला बीचवरती. आताच आमचं मोदक खाऊन झालं परत आणि एक कप चाय पी आलो जरा रिफ्रेशमेंटसाठी. खूप छान वाटलं. आणि बघू आता रात्री आमचं अतिथी बांबू हॉटेलला जायचा प्लॅन चालला आहे. बट फिक्स नाही आहे. लेट्स सी काय होतं. कारण उद्या सकाळी इथं कुठे जायचं नाही आम्हाला. कारण दुपारी निघायचं इथून. 5:10ची ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस. लेट्स सी कसा प्लॅन आउट होतो आज संध्याकाळचा. बघू आता मस्त एक बीचचा जरा फेरफटका मारतो सोनलसोबत. लेट्स सी. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. चलो बाय. सो फायनली आता हॉटेल रूमवरती आलो आहे. बीचवरती सनसेट बघितला आणि गेलो मार्केटला आंबे घ्यायला. पण आंबे तिकडे भेटले नव्हते कारण त्यांनी सांगितलं होतं सकाळीच असतात बसलेले. सो आपण उद्या सकाळी जाऊ तिकडे बघायला. जर पॉसिबल असेल तर आपण घेऊ. नाही पॉसिबल झालं तर डायरेक्ट मुंबईलाच भेटेल आपल्याला आंबे.
बघू लेट सी, भेटलं तर आपण घेऊच. आता आलो हॉटेल रूममध्ये, फ्रेश वगैरे होतो आणि आमचा प्लॅन आहे रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत जायचा बांबू रेस्टॉरंटला सुरमई थाली ट्राय करायला. लेट सी, फ्रेश होऊया, भेटतो तुम्हाला. 10 वाजलेत ऑलमोस्ट. आता जाऊ जेवायला. जेवणात आम्ही 2 प्लेट बुर्जी आणि 2 प्लेट ऑमलेट विथ चपाती आणि भात सांगितलं आहे. लेट्स गो, जाऊया जेवायला. उद्या लवकर सकाळी उठून ऑटो वगैरे येईल 10-10:30ला. सो लेट्स सी, जाऊया आता जेवायला. दाखवतो जेवण आणि जेवणाची टेस्टची रिव्ह्यू देतो. चलो. हे सो जेवण करून झालं आहे. मस्त मस्त होतं जेवण. फुल पोट भरून जेवलो आहे आम्ही दोघंही. आणि आता आलो आहे रूमवर, मस्त रेस्ट करणार. उद्या सकाळी 8ला स्कूटी हँडओव्हर करायची आहे. 12 या 1पर्यंत आमची रिक्षा येणार आहे. सो ती आम्हाला पोचवणार स्टेशनला. सो लेट्स सी कसं प्लॅन आउट होतो आहे तो. आता रेस्ट करणार. भेटू उद्या सकाळी. या व्लॉगला मी इथेच एंड करतो. चलो, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. चलो बाय.